हॅलो टू एव्हरीवन, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? ऐकायलाच पाहिजे. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे शुक्रवार 6 ऑगस्ट. बघा ना, बघता बघता आठवडा संपत सुद्धा आला. चला तर मग दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते. विद्यार्थी मित्रांनो, यावरून फक्त इतकंच सांगावंसं वाटतं की नेहमी खरं बोलावं. काय आहे ना, एखादं खोटं जर आपण बोललो त्यामागे आपल्याला 100 खोट्या गोष्टी बोलाव्या तर लागतातच, पण ते खोटं नंतर आयुष्यभर लक्षात ठेवावं लागतं. आणि जर आपल्याकडनं तसं झालं नाही तर आपण खोटं बोललं आणि एखाद्या माणसाचा विश्वासघात केला हे उघड होतं आणि मग यामध्येच आपण खूप साऱ्या गोष्टी गमावून बसतो. या चांगल्या आणि प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष, म्हणजेच आजच्या दिवसाची विशेष गोष्ट. विद्यार्थी मित्रांनो, दिनविशेष या सत्रामध्ये आपण नेमकं काय ऐकतो किंवा दिनविशेष हे सत्र आपण का ऐकत असतो, तर आपल्याला कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला नेमकं काय घडलं, कुठल्या प्रसिद्ध व्यक्तींचा जन्म कधी झाला, त्याच प्रसिद्ध व्यक्तींच्या मृत्यूची नेमकी तारीख काय आणि याचबरोबर जगभरातील महत्त्वाच्या घटनांचे विश्वसनीय संदर्भ आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर आपण दिनविशेष हे सत्र ऐकलं पाहिजे. एकूणच काय तर इतिहासातील सोनेरी पाऊलखुणांचा मागोवा घेणाऱ्या जागतिक दिवसांच्या नोंदी आणि जगभरात घडलेल्या ठळक घटना तसेच प्रसिद्ध व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यू यांच्या नोंदी आपण दिनविशेष या सत्रात ऐकत असतो. चला तर मग आजच्या दिवसाचं दिनविशेष जाणून घेऊया. सर्वप्रथम जाणून घेऊया 6 ऑगस्ट म्हणजेच आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी. 6 ऑगस्ट 1914 साली पहिल्या महायुद्धादरम्यान ऑस्ट्रिया देशाने रूस या देशाविरुद्ध युद्धाची घोषणा केली होती. विद्यार्थी मित्रांनो, पहिलं महायुद्ध ज्यावेळी सुरू झालं त्यावेळेला या युद्धात दोस्त राष्ट्रांचा विजय झाला होता. या दोस्त राष्ट्रांमध्ये रशियन, ओस्मानी, ऑस्ट्रो हंगेरियन या साम्राज्यांचा अस्त झाला आणि युरोप व मध्य पूर्वेत नवीन देशांची निर्मिती झाली होती. दोस्त राष्ट्रांमध्ये फ्रान्स, ब्रिटिश साम्राज्य, रशियन साम्राज्य, इटलीचे राज्य, अमेरिका, रोमानियाचे राज्य, जपानी साम्राज्य, सर्बियाचे राज्य, बेल्जियम, ग्रीसचे राज्य, पोर्तुगाल आणि मॉन्टेनग्रो यांचा समावेश होता. तर केंद्रवर्ती सत्तांमध्ये जर्मन साम्राज्य, ऑस्ट्रिया हंगेरी, ओस्मानिया साम्राज्य आणि बल्गेरिया यांचा समावेश होता. या 2 राष्ट्रांच्या दरम्यान हे युद्ध झालं होतं. पहिलं महायुद्ध हे ग्रेट वॉर किंवा वॉर टू अँड ऑल वॉर्स या नावानं देखील ओळखलं जातं. हे युद्ध 28 जुलै 1914 पासून 11 नोव्हेंबर 1918 पर्यंत चाललं. इतिहासातील सर्वात मोठ्या युद्धांपैकी एक अशा या युद्धात 7 कोटी सैनिकांनी भाग घेतला होता. यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी. सन 1914 साली पहिल्या महायुद्धादरम्यान सर्बियाने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या महायुद्धाच्याच दरम्यान हे युद्ध झालं होतं. यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी. आजच्याच दिवशी सन 1940 साली सोव्हिएत युनियनने इस्टोनियावर बेकायदेशीरपणे ताबा मिळवला होता. 6 ऑगस्ट 1945 साली दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा या शहरावर अणुबॉम्ब टाकला. आजच्याच दिवशी 1945 साली एनोला गे या नावाच्या B-29 प्रकारच्या विमानाने लिटिल बॉय असे नामकरण केलेल्या परमाणु बॉम्ब हिरोशिमा शहरावर टाकला होता आणि यात हिरोशिमा हे शहर बेचिराग झालं होतं. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विशेष सत्रामध्ये जाणून घेऊया हिरोशिमा आणि नागासाकीवर जे अणुबॉम्ब टाकले गेले त्यांच्यामुळे या शहरांवर काय परिणाम झाले ते. त्याकरता तुम्हाला आमचं विशेष सत्र ऐकावं लागेल. यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी. सन 1962 साली जमैका राष्ट्राला युनायटेड मिळाले. जमैकामध्ये ही तारीख स्वतंत्र दिवस म्हणून साजरी केली जाते. आजच्याच दिवशी सन 1990 साली इराकने कुवेत बळकावल्याप्रकरणी सुरक्षा परिषदेने इराकबरोबरच्या व्यापारावर
जागतिक बंदी घातली होती. सन 1994 साली डॉक्टर शिवराम कारंत यांना राष्ट्रपती डॉक्टर शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया आजच्याच दिवशी जन्मलेल्या काही विशेष व्यक्तींच्या जन्मदिवसाविषयी. अशा काही विशेष व्यक्ती ज्यांनी इतिहासात स्वतःच्या कामगिरीने आपला ठसा उमटवला आहे. आज त्या प्रसिद्ध व्यक्तींचे जन्मदिन आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. 6 ऑगस्ट 1180 साली जपानचे 82वे सम्राट गो तोबा यांचा जन्म झाला. 1881 साली नोबेल पारितोषिक विजेता स्कॉटिश जीवशास्त्रज्ञ, चिकित्सक, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि औषध निर्माण शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग यांचा जन्म झाला. सन 1915 साली प्रसिद्ध भारतीय राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकारणी व भारताचे माजी 5वे लोकसभा अध्यक्ष डॉक्टर गुरुद्याल सिंह ढिल्लो यांचा जन्म झाला. सन 1921 साली प्रसिद्ध भारतीय स्वतंत्रता सेनानी व राजकारणी तसंच गुजरात, मध्य प्रदेश आणि पॉंडिचेरी केंद्रशासित प्रदेशाचे माजी राज्यपाल KM चांडी यांचा जन्म झाला. सन 1925 साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखिका, कवयित्री व प्रख्यात शास्त्रीय गायिका योगिनी जोगळेकर यांचा जन्म झाला. 1933 साली माजी भारतीय क्रिकेटपटू G. कृपाल सिंह यांचा जन्म झाला. सन 1959 साली रॅमन मॅगसेसे पुरस्कार सन्मानित वॉटरमॅन ऑफ इंडिया म्हणून प्रसिद्ध असलेले भारतीय जलसंधारण आणि पर्यावरणवादी तसंच तरुण भारत संघचे संस्थापक राजेंद्र सिंह यांचा जन्म झाला. सन 1970 साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय वंशीय अमेरिकन चित्रपट निर्माता आणि अभिनेता मनोज नेलियट्टू उर्फ नाईट शामलन यांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, आज या सगळ्या प्रसिद्ध आणि विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया अशाच काही विशेष आणि प्रसिद्ध व्यक्तींविषयी ज्यांनी स्वतःच्या कामगिरीने इतिहासात आपलं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे. अशाच काही प्रसिद्ध आणि विशेष व्यक्तींचे आज स्मृतिदिन आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. सन 1925 साली प्रसिद्ध भारतीय स्वतंत्रता सेनानी, जहालमतवादी नेते व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सहसंस्थापक तसंच लोकमान्य टिळक यांचे सहकारी राष्ट्रगुरू सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचं निधन झालं. 6 ऑगस्ट 1965 साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट संगीत दिग्दर्शक व गीतकार वसंत पवार यांचं निधन झालं. सन 1982 साली भारतीय मल्याळम भाषेचे प्रसिद्ध साहित्यकार SK पोट्टेवकाट यांचं निधन झालं. सन 1991 साली इराणचे राजकारणी व माजी पंतप्रधान शापूर बख्तियार यांचं निधन झालं. सन 1997 साली साहित्य अकादमी पुरस्कार व ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय आधुनिक आसामी साहित्याचे प्रणेते, लेखक व कादंबरीकार बिरेंद्र कुमार भट्टाचार्य यांचं निधन झालं. सन 2001 साली माजी भारतीय नौदल प्रमुख ॲडमिरल आधार कुमार चॅटर्जी यांचं निधन झालं. सन 2019 साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी, वकील तसंच भारतीय जनता पक्षाच्या सदस्या व माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन झालं. इंदिरा गांधी यांच्यानंतर परराष्ट्र मंत्री म्हणून काम पाहणाऱ्या त्या दुसऱ्या भारतीय महिला. तर मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत. म्हणूनच रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना विनम्र अभिवादन. तर या होत्या आजच्या दिवसाच्या काही विशेष नोंदी, म्हणजेच आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आपलं दिनविशेष हे सत्र. मला खात्री आहे की तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र नक्कीच आवडत असेल. पण तरी देखील जर त्यात काही सजेशन किंवा फीडबॅक तुम्हाला द्यायचे असतील तर तुम्ही आमच्या 8698869880 म्हणजेच 8698869880 या क्रमांकावर तुमचे ऑडिओ किंवा टेक्स्ट मेसेजेस पाठवू शकता. जर तुम्ही ऑडिओ मेसेजेस पाठवलेत तर आम्ही ते ब्रॉडकास्ट देखील करू.
आणि मित्रांनो, याचबरोबर तुम्हाला सतत अपडेट मिळत राहावे याकरता आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहोत रेडिओ MPSC गुरु आणि स्पेक्ट्रम अकॅडमीचे फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजेस. म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या स्पर्धा परीक्षा आणि इतर गोष्टींचं अपडेट मिळेल. तेव्हा आमचे फेसबुक आणि इंस्टाग्रामचे पेजेस लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. याचबरोबर जर तुम्हाला काही मागच्या दिवसांचे दिनविशेष हे सत्र ऐकायचे असेल तर त्याकरता तुम्ही आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करू शकता. म्हणजे तुम्ही मागच्या काही दिवसांचे दिनविशेष हे सत्र ऐकू शकता अगदी आरामात. आणि याचबरोबर तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र स्पॉटिफाय म्युझिक ॲप, अँकर FM, रेडिओ पब्लिक किंवा गुगल पॉडकास्टवर देखील ऐकू शकता. कसं आहे ना मित्रांनो, हा चालता फिरता इंटरनेट रेडिओ आहे. म्हणजेच काय तर तुम्हाला कुठलीही माहिती शोधत बसून वाचण्यापेक्षा अगदी कानात हेडफोन घालून किंवा मग फोन स्पीकरला लावून सुद्धा तुम्ही निवांतपणे हवी ती इन्फॉर्मेशन ऐकू शकता. जेणेकरून तुमचा अभ्यास पण होतो आणि जनरल नॉलेज म्हणून तुम्हाला बरीचशी माहितीसुद्धा मिळू शकते. तेव्हा पटकन गुगल प्ले स्टोअर ॲपमध्ये जाऊन तुम्ही आमचा रेडिओ MPSC गुरु डाउनलोड करू शकता आणि हा चालता फिरता इंटरनेट रेडिओ ऐकू शकता अगदी मोफत. चला तर मग मित्रांनो, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात अशीच काही महत्त्वाची माहिती घेऊन, महत्त्वाच्या नोंदी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा, कारण दिवसेंदिवस पुन्हा करोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. तेव्हा स्वतःची काळजी घ्या, सॅनिटायझर वापरा, हात धुवत राहा आणि मास्क वापरायला विसरू नका. Stay tuned to Radio MPSC Guru, spreading the knowledge, powered by Spectrum Academy.